नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांची आपल्या लाडक्या द एके अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी एजी पाटील पुन्हाच्या हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे आरोग्य विभाग भरती ही 2024 आपल्या समोर येऊन ठेपलेली आहे। लवकरच त्या एक्झामची डेट सुद्धा तिथे येणार आहे। त्यासाठी आपल्याला तब्बल 200 मार्काचा पेपर द्यायचा आहे। मागील लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं की आपल्याला आरोग्य विभागासाठी कोणत्या घटकाला किती वेटेज आहेत, तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे तांत्रिक घटक असतो। तांत्रिक या घटकाचा जर आपण विचार केला तर 40 प्रश्न आपल्याला 80 मार्क्सला तिथे विचारले जातात। त्यांनी तांत्रिकचा नवीन सिलेबस आपल्या समोर दिलेला आहे, तर आपण नवीन सिलेबसला आधारितच लेक्चर सिरीज इथे सुरू केलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तांत्रिक या घटकाला जर आपण इग्नोर केलं तर आपण भरतीला सुद्धा काय इग्नोर हो। त्यामुळे काय लक्षात ठेवायचं की आपल्याला हा घटक आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। 40 प्रश्नांपैकी आपण कमीत कमी 35 प्लस प्रश्न बरोबर आणले पाहिजे, आणि ते कसे येतील ते मी तुमचे करून इथे घेणार आहे। त्यामुळे अजिबात लेकरांनो घाबरायचं काम नाही। आज आपण आपल्या तांत्रिक या घटकातील घटक क्रमांक 1 म्हणजे गुरुत्वाकर्षण या चॅप्टरला सुरुवात करणार आहे। तर अजिबात लोड घ्यायचा नाही, पोराव एकदम साध्या सरळ आणि सोप्या पद्धतीने आपण हा घटक इथे शिकवणार आहे। पण त्याआधी जे लेकर आपल्या YouTube चॅनल वरती नवीन असाल त्यांनी चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडत असेल लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्रांपर्यंत नक्कीच काय करा, शेअर करा। तर चला विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे। आरोग्य विभाग भरतीचा जर आपण अभ्यास करत असाल तर लेकरांनो, खास तुमच्यासाठी आपण 151 रुपयामध्ये 50 सराव पेपर प्लस मॅरेथॉनचे लेक्चर, इतिहास 2 तास, भूगोल 2 तास, मराठी 2 तास या पद्धतीने प्लस तुम्हाला संपूर्ण तांत्रिक हा घटक त्यामध्ये दिलेला आहे, आणि फक्त आणि फक्त किती 151 रुपयामध्ये उपलब्ध करून दिलेला आहे। याचा कालावधी 4 महिने असणार आहे। ही बॅच कशी परचेस करायची, नवीन बॅच पुराव नवीन कशी परचेस करायची, आपली द एके अकॅडमीची ऍप डाउनलोड करायची, तिथून बॅच परचेस करू शकतात। त्यानंतरला ज्या विद्यार्थी मित्रांना अजून आरोग्य भरती मधला अजून ग माहित नसेल, आरोग्य भरती मधला अजून अ माहित नसेल, अशा विद्यार्थ्यांसाठी आपण बेसिक पासून एक बॅच सुरू केलेली आहे। या बॅचचा कालावधी आहे 6 महिने। 6 महिने कालावधी आहे, 499 रुपये फी आहे। रेकॉर्डेड स्वरूपाच्या दोन्ही बॅच आहेत। ज्या विद्यार्थी मित्रांनी ही बॅच परचेस केली त्यांनी ही बॅच परचेस करायची गरज नाही, कारण याच्यातलं सगळं मटेरियल तुम्हाला इथे भेटणार आहे। ओके, तर यामध्ये गणित, बुद्धिमत्ता, भूमिती, मराठी, सामान्य ज्ञान, विज्ञान, तांत्रिक घटक, इंग्लिश ग्रामर सर्व बेसिक पासून तुम्हाला शिकवलं जाणार आहे। 499 रुपयाची बॅच आहे, 6 महिन्याचा कालावधी। पण ही बॅच फक्त आरोग्य विभागाच्याच मुलांसाठी लागू आहे। त्यांच्याच अभ्यासक्रमावर आधारित आपण ही बॅच सुरू केलेली आहे। ज्यांना बॅच परचेस करायची, काही अडचण असू द्या, माझा मोबाईल नंबर आहे 93 70 70 66 79, केव्हाही मला कॉन्टॅक्ट करू शकता, टेन्शन घ्यायचं काम नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी मागील लेक्चर बघितलं नसेल ते लेक्चर तुम्ही बघून घ्या, आपल्या YouTube चॅनलवरती आपण टाकलेलं आहे। त्यामध्ये तांत्रिक घटकाचे कोणते कोणते आपण म्हणतो ना पॉइंट आपल्याला करायचे आहेत, त्यानंतरला मराठीचे कोणते, इंग्लिशचे कोणते, सामान्य ज्ञानचे कोणते, सर्व मी तुम्हाला तिथे सांगितले। गणिताचे कोणते, बुद्धिमत्तेचे कोणते आहेत, सर्व गोष्टी गणित बुद्धिमत्ता सुद्धा तुम्हाला इथे बेसिक मध्ये भेटणार आहेत, बेसिक पासन पार। ओके, लोड घ्यायचं काम 10वीच्या लेवल पर्यंत आपल्याला क्वेश्चन विचारू शकतात, टेन्शन घ्यायचं नाही। गुरुत्वाकर्षण, आता जर आपण विचार केला परवा, आपलं जे पहिला घटक आहे तो म्हणजे काय, गुरुत्वाकर्षण। तर परवा एक गोष्ट लक्षात ठेवा रे लेकरांनो, हा आपल्याला 10वीच्या आणि 9वीच्या पुस्तकात पाहायला भेटतो। 9वीच्या पुस्तकामध्ये आपल्याला न्यूटनचे नियम पाहायला भेटतात, तर 10वीच्या पुस्तकामध्ये आपल्याला गुरुत्वाकर्षणावरती आणखी माहिती तिथे भेटते। मग आपण काय करायचं, 9वी आणि 10वीचे पुस्तक वाचणं पण गरजेचं आहे। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर आपण मार्केटमध्ये गेलो 9वी आणि 10वीचं पुस्तक घ्यायला गेलो तर आपल्याला ते पुस्तक भेटेल 1000, 1200, 1500 रुपयापर्यंत। तर मित्रांनो, त्या सर्व पुस्तकांना तुम्हाला फक्त 151 रुपयाच्या बॅच मध्ये मी शिकवलेलं आहे। त्यामुळे ही बॅच जरी तुम्ही घेतली तरी तुमचा 40 मार्क तिथे, 40 क्वेश्चन तिथे तुमचे काय होणार आहे, कव्हर होणार आहेत, घाबरायचं काम नाही। तर चला मग बघूयात नेमका गुरुत्वाकर्षण आहे तरी काय। तर सर्वात पहिल्यांदी आधी ही गोष्ट लक्षात ठेवा, तर गुरुत्वाकर्षणाचे बल हे एक
काय तर वैश्विक बल म्हणून ओळखले जाते. आपल्याला क्वेश्चन सरळ साधा आणि सिंपल एक क्वेश्चन विचारू शकतात. गुरुत्वाकर्षणाचे बल हे एक टिंबटिंब बल म्हणून ओळखले जाऊ शकतात. तर गुरुत्वाकर्षणाचे बल हे एक वैश्विक बल असते. काय असते? एक वैश्विक बल असते. ते केवळ पृथ्वीवरील दोन वस्तूंमध्ये नव्हे तर कोणत्याही दोन खगोलीय वस्तूंमध्ये प्रवृत्त होतात. ओके, हे मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. फक्त आपल्याला ही गोष्ट इथे लक्षात ठेवायची. काय? गुरुत्वाकर्षणाचे बल हे टिंबटिंब बल असतात. गुरुत्वाकर्षणाचे बल हे वैश्विक बल म्हणून तिथे काय केले जातात? ओळखले जातात. एवढा पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आणि आपल्याला जायचंय न्यूटन भाऊकडे. आपल्याला जायचंय पुराव न्यूटन भाऊकडे. न्यूटन भाऊला काय झालं? न्यूटन भाऊचा पुराव पुराव लक्षात घे रे. हा न्यूटन काय होता? हा न्यूटन एक भौतिक शास्त्रज्ञ होता. यो न्यूटनचं काय झालं? शाळेत शिकत असताना शाळेला लागली सुट्टी. शाळेला सुट्टी लागली. सुट्टी लागल्यानंतर रानात फिरायला गेला. रानात फिरायला गेला. एका झाडाच्या खाली जाऊन बसला. एका झाडाच्या खाली जाऊन बसला. कोण? हा न्यूटन बसला. एका झाडाच्या खाली जाऊन बसला. पुराव झाडाखाली बसला. आता आपण जर विचार केला तर आपल्याला माहितीये पृथ्वीच्या वरती झाड असतं भाऊ, आहे का नाही? का पृथ्वीच्या खाली कुणी झाड पाहिलं? मग झाडाखाली बसला. झाड होतं सफरचंदाचं. झाड होतं सफरचंदाचं. झालं काय? सफरचंदाचं झाड असल्यामुळे त्या झाडाचं सफरचंद काय झालं? खाली जमिनीवर पडलं. सफरचंद जमिनीवर पडलं. तेव्हा या भाऊच्या डोक्यात लगेच विचार आला. पुराव, तुमच्या डोक्यात विचार कसे येतात? तुमच्या उपजाऊ जमिनीमध्ये नापीक येणारे पेरणी केलेली आहेत असं आपण म्हणतो. बरोबर आहे का नाही? तर तुमच्या डोक्यात वेगळेच विचार येतात. तुमच्या डोक्यात विचार काय येणार? ती मला हा म्हणन का? बरोबर आहे का नाही? ती मला माया संग बोलन का? बरोबर आहे का नाही? असे विचार तुमच्या डोक्यात येतात. ती मा फोन उचलीन का? तर इकडं न्यूटन भाऊच्या डोक्यात विचार काय आला? न्यूटनच्या डोक्यात विचार आला की या झाडाचं सफरचंद तुटून ते जमिनीवरच का आलं? काय म्हटला? या झाडाचं आता समजा हे सफरचंद आहे. हे सफरचंद तुटल्यानंतर ते इथेच का पडलं? या बघ, हे सफरचंद तुटल्यानंतर ते इथेच का पडलं? हे सफरचंद तुटल्यानंतर ते इथेच का पडलं? जमिनीवरतीच येऊन का पडलं? हे सफरचंद तुटल्यानंतर ते इथेच का पडलं? हे तुटल्यानंतर इथेच का पडलं? असे विचार याच्या मनात आले. मग याच्या मनात असाही विचार आला, हे सफरचंद तुटून वरती जाऊ शकत होतं. हे सफरचंद तुटून इकडेही जाऊ शकत होतं. हे सफरचंद तुटून इकडेही जाऊ शकत होतं. इकडे जाऊ शकत होतं. हे याही बाजूला जाऊ शकत होतं. ते खालीच का आलं? असा विचार याच्या डोक्यात आला. ते खालीच का आलं? आणि यावरती त्यानं जेव्हा शोध घेतला तेव्हा त्यातून निर्माण झाली ती म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्ती. काय निर्माण झाली? गुरुत्वाकर्षण. काय निर्माण झालं? गुरुत्वाकर्षण निर्माण झालं. आणि मग उदयास आलं गुरुत्वाकर्षण. आणि मग आपल्याला क्वेश्चन विचारला जातो, खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावलेला आहे? गेला तो. काय नाव आहे त्याचं? न्यूटन नाव आहे. काय नाव आहे त्याचं? न्यूटन. गुरुत्वाकर्षणाचा शोध कुणी लावला? न्यूटन नावाच्या व्यक्तीने गुरुत्वाकर्षणाचा तिथे काय केलेला आहे? शोध लावलेला आहे. त्याने सांगताना काय सांगितलं? तर जे वस्तू पृथ्वीवर येते ती आपलं एक सेंटर मानते. काय करते? पृथ्वीवरती आपला एक सेंटर मानते आणि त्या सेंटरवरती ती काय होते? वस्तू डायरेक्ट पृथ्वीवरती कोसळते. आणि याला म्हटला काय येतात? गुरुत्वाकर्षण आहे. कोण म्हटला? न्यूटन म्हटला. आणि मग पुढे जाऊन याने वेगवेगळे नियम मांडले. त्या नियमांवरती सुद्धा आपल्याला क्वेश्चन विचारला जाईल. आपल्याला त्यांनी सिलेबस मध्ये एवढंच सांगितलंय, तुम्हाला गुरुत्वाकर्षण करायचंय. मग आपली सुरुवात कुठनं होती? गुरुत्वाकर्षणाचा शोध कुणी लावला? इथनं आपली सुरुवात होती. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने सफरचंदावरून गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला? न्यूटन. कुठं बसला होता बाबा? सफरचंदाच्या झाडाखाली बसलेला होता बाबा. शाळेचं पोरग आहे भाऊ, शाळेचं. आणि तो हा कार्यक्रम अवघड आहे, तुला मी सांगितलं आहे का? तू या वर्षी नाही सुधरत. बरोबर आहे का नाही? तर या गोष्टी क्लिअर झाल्या. ओके, गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. आता परवा लक्षात घ्या, कोण होता हा नेमकं? न्यूटन. तर याचं खरं नाव काय होतं? याचा जन्म कधी झालता? या गोष्टी सुद्धा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. पुरा तर बघा, आपल्याला माहितीये भारतामध्ये, आपल्या भारत नावाच्या देशामध्ये अनेक वर्ष राज्य करणारा जो देश होता तो म्हणजे इंग्लंड.
तर या इंग्लंड नावाच्या देशामध्ये 1642 साली या न्यूटनचा जन्म झाला. याचं खरं नाव काय होतं? सर आयझॅक न्यूटन. काय होतं? सर आयझॅक न्यूटन याचं खरं नाव होतं. याचा जन्म कुठे झाला? आपल्याला क्वेश्चन विचारू शकतात. सर आयझॅक न्यूटन याचा कार्यकाळ काय आहे? हाही क्वेश्चन आपल्याला बनू शकतो. सर आयझॅक न्यूटन याचा कार्यकाळ 1642 ला जन्म झाला, 1727 ला मृत्यू झाला. 1642 ते 1727 हा याचा कार्यकाळ आहे. 1642 ते 1727 हा याचा कार्यकाळ पुराव. आधुनिक काळातील हा एक शास्त्रज्ञ आहे. आधुनिक काळातील हा एक काय शास्त्रज्ञ मानला गेलेला आहे. आधुनिक काळातला हा एक शास्त्रज्ञ आहे. त्याचा जन्म कोण्या देशामध्ये झालाय? तुला सांगितलंय भारतावरती अनेक वर्ष राज्य केलंय. तो देश म्हणजे कोणता? इंग्लंड आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकालीन होता हा. लक्षात ठेव. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झालाय आपल्याला माहितीये? 1630 मध्ये झालेला आहे. तर महाराजांचा मृत्यू काय झालाय? 1680 मध्ये झालेला आहे. तसंच या भाऊचे न्यूटनचा जन्म काय झालाय? न्यूटनचा जन्म झालाय 1642 ला, म्हणजे महाराजांच्या समकालीन. लक्षात ठेवायला सोपं गेलं. ओके, न्यूटनचा जन्म कुठे झाला हे सुद्धा लक्षात ठेवायला सोपं गेलं. कसं सोपं गेलं? मास्तरने सांगितलंय भारतावरती अनेक वर्ष ज्या लोकांनी राज्य केलं ते म्हणजे इंग्लंड. ते म्हणजे कोणी? इंग्लंड आहे. इंग्लंडने भारतावर अनेक वर्ष राज्य केलं. या इंग्लंड मध्ये याचा जन्म झालेला आहे. या इंग्लंड मध्ये याचा काय झालाय? जन्म झालेला आहे. प्रिन्सिपिया नावाचा एक ग्रंथ होता, एक पुस्तक होतं याचं, प्रिन्सिपिया. लक्षात ठेवा पुराव. या व्यक्तीने काय केलंय? या प्रिन्सिपिया नावाच्या ग्रंथामध्ये, या प्रिन्सिपिया नावाच्या पुस्तकामध्ये, या पुस्तकामध्ये गतिविषयक नियम मांडलेले आहे. गतिविषयक 3 नियम आहे त्याचे. न्यूटनचे गतिविषयक नियम किती ते सुद्धा आज आपल्याला इथे शिकायचे. न्यूटनचे गतिविषयक 3 नियम आहे. ते न्यूटनचे गतिविषयक नियम, त्याचे समीकरण आणि त्याचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत त्याने या पुस्तकामध्ये, या ग्रंथामध्ये मांडलेला आहे. आपल्याला क्वेश्चन बनू शकतो, गतीचे किती नियम आहेत? न्यूटनचे गतिविषयक एकूण नियम किती? न्यूटनचे गतिविषयक एकूण 3 नियम आहेत. गतिविषयक नियम मांडणारा व्यक्ती खालीलपैकी कोण आहे? गतिविषयक नियम मांडणारा व्यक्ती खालीलपैकी कोण आहे? कोण आहे? न्यूटन आहे. गतीचे समीकरण कोणते? गतीचं पहिलं समीकरण सांगा, गतीचं दुसरं समीकरण सांगा, गतीचं तिसरं समीकरण सांगा. हे सुद्धा क्वेश्चन आपल्याला बनतील. ते सगळं आपल्याला आजच्या लेक्चर मध्ये पाहायचं आहे. त्यानंतर पुढे गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडणारा व्यक्ती खालीलपैकी कोण आहे? कोणत्या व्यक्तीने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला? तर न्यूटन नावाच्या व्यक्तीनेच गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. हेही आपल्याला या चॅप्टर मध्ये बघायचं आहे. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कोणाचा आहे? न्यूटनचा आहे. कोणाचा आहे? न्यूटनचा आहे. त्याने गतीचे नियम, न्यूटन या व्यक्तीने आपले गतिविषयक नियम, गतिविषयक समीकरण आणि गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत त्याने टिंब या पुस्तकामध्ये मांडला होता. खालीलपैकी त्याने त्याच्या कोणत्या पुस्तकामध्ये मांडला होता? असा जर पुरावा क्वेश्चन आपल्याला विचारला तर काय करशाल रे लेकराओ? काय उत्तर देशाल रे? त्याने कोणत्या ग्रंथामध्ये मांडला? कोणत्या ग्रंथामध्ये मांडलाय? तर या बाग प्रिन्सिपिया ग्रंथ. तुला पुस्तक समजलं. आता न्यूटन जो शास्त्रज्ञ होता, या न्यूटनच्या आधी एक शास्त्रज्ञ होऊन गेला. या न्यूटनच्या आधी सुद्धा एक शास्त्रज्ञ होऊन गेला. त्या शास्त्रज्ञाचं नाव होतं केपलर. काय नाव होतं? केपलर. केपलरचं सुद्धा आपण पुढे माहिती बघणार आहे. काय नाव होतं बघ? केपलर. केपलर काय नाव होतं त्याचं? केपलर. काय नाव होतं? केपलर. काय नाव होतं? केपलर. बघ या केपलरने नेमकं काय केलं बुवा? या केपलरने नेमकं काय केलं? हाही पॉइंट आपल्यासाठी गरजेचा आहे. तर या केपलरने काय केलं माहिती का? जे ग्रह आहेत ना, ग्रह भूगोलमध्ये शिकवले तुला, त्या ग्रहांबाबत याने महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. तर केपलर काय म्हणतो बघा, ग्रहांच्या कक्षेचे वर्णन करणारे 3 नियम त्याने मांडलेले आहेत. ग्रहांच्या कक्षेचे वर्णन करणारे 3 नियम त्याने मांडलेले आहेत. मग आपल्याला क्वेश्चन बनू शकतो, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने सर्वात प्रथम ग्रहाच्या कक्षेचे वर्णन करणारे नियम मांडले? केपलरने.
खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने ग्रहाच्या कक्षेचे वर्णन करणारे नियम मांडले? केपलर नावाच्या शास्त्रज्ञाने मांडलेले आहेत. पुराव ह्या बेसिक गोष्टी आहे. येतो ट्रेलर आहे भाऊ, पिक्चर तो बाकी आहे. झपा झपा लाई खाना. केपलरने मांडले. केपलरने ग्रहांच्या कक्षेचे वर्णन करणारे किती नियम मांडले असा सुद्धा क्वेश्चन बनू शकतो. केपलरने ग्रहाच्या कक्षेचे वर्णन करणारे किती नियम मांडले? 3 नियम मांडले. परंतु ग्रह या नियमाप्रमाणे भ्रमण का करतात या मागील कारणाचे काही जाण त्याला नव्हती. ओके, काय म्हटलंय? परंतु ग्रह या नियमाप्रमाणे भ्रमण का करतात? नियमाप्रमाणे म्हणजे नियमितपणे भ्रमण का करतात? म्हणजे काय करतात? बुंगतात का बा ते? ऐका नाही, परिवलन परिभ्रमण पाहिलं आपण. ओके, तर या मागील कारणांचे काही जाण त्याला नव्हती, म्हणजे ती माहिती नव्हती. ती न्यूटनने त्याच्या गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतात वापरून ते नियम गणितीय पद्धतीने सिद्ध केले. काय? न्यूटन याने सांगितलंय की केपलर नावाचा जो शास्त्रज्ञ होता, या केपलर नावाच्या शास्त्रज्ञाच्या शोधामध्ये न्यूटन नावाच्या शास्त्रज्ञाने भर घातलेली आहे. लक्षात ठेवा, केपलर नावाच्या शास्त्रज्ञाच्या सिद्धांतामध्ये भर घालण्याचं काम कोणी केलंय? न्यूटन नावाच्या व्यक्तीने घातलंय. न्यूटन काय म्हणतो? केपलरने फक्त काय सांगितलंय की केपलरने फक्त ग्रहांच्या कक्षेचे वर्णन करणारे 3 नियम मांडले. या ग्रहाच्या कक्षेचे वर्णन करणारे 3 नियम मांडले, पण ते ग्रह भ्रमण कसे करतात याची जाण या केपलरला सापडली नाही. नव्हे तर त्याचा मध्येच काय झाला? मृत्यू झाला. त्याला शोधायचं होतं भाऊ, पण त्याचा कार्यक्रमच झाला नाही रे. आहे का नाही? त्याला शोधच लागला नाही तो. मग न्यूटन म्हटला घाबरायचं काम नाही, या केपलरच्या नियमामध्ये मी भर घालतो म्हणे. मग तुम्ही लक्षात ठेवायचं, केपलरच्या नियमात भर कोणी घातली? मग केपलरच्या नियमामध्ये न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत वापरून हे नियम गणितीय पद्धतीने सिद्ध करून दाखवले. काय? गणितीय पद्धतीने सिद्ध करून दाखवले. आपल्याला क्वेश्चन बनू शकतो, खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने केपलर नावाच्या शास्त्रज्ञाचे जे ग्रहांच्या कक्षेचे वर्णन करणारे नियम होते ते गणितीय पद्धतीने सिद्ध करून दाखवले? कोणत्या शास्त्रज्ञाने सिद्ध करून दाखवले? न्यूटन नावाच्या शास्त्रज्ञाने सिद्ध करून दाखवलेले आहे. पॉइंट क्लिअर झाला. न्यूटनने प्रकाश, ध्वनी, उष्णता, गणितीय क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केलेले आहे. म्हणजे न्यूटन हा फक्त भौतिक तज्ञ नव्हता, तर त्यानं प्रकाश, ध्वनी, उष्णता आणि गणित या क्षेत्रांमध्ये महत्वाची कामगिरी केलेली आहे. त्याने गणिताची एक नवीन शाखेचा शोध लावला. गणिताचे एका नवीन आपल्याला क्वेश्चन बनू शकतो. बरोबर, जर आपल्याला हार्ड पेपर आला नाही बीपीएसचा, तर न्यूटन बाबत सत्य विधान ओळखा. न्यूटनला अजून कोणत्या कोणत्या घटकाचं ज्ञान होतं? प्रकाश ज्ञान होतं, ध्वनीचं होतं, उष्णतेचं होतं, गणिताचं होतं. त्याने गणितामध्ये नवीन शाखेचा काय केला? शोध लावलेला आहे. कॅल्क्युलस या नावे ओळखल्या जाणाऱ्या या शाखेचा गणितीय व भौतिक शास्त्रज्ञ मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. न्यूटन हे परावर्तक दुर्बीण तयार करणारे पहिले शास्त्रज्ञ आहेत. हाही पॉइंट लक्षात ठेवा. परावर्तक दुर्बीण तयार करणारे पहिले शास्त्रज्ञ कोण आहे? परावर्तक दुर्बीण तयार करणारे पहिले शास्त्रज्ञ कोण आहेत? परावर्तक दुर्बीण हे सगळे शब्द तुम्हाला मी फिजिक्स मध्ये शिकवलेले आहेत. परावर्तक दुर्बीण तयार करणारे पहिले शास्त्रज्ञ कोण आहे असा सुद्धा क्वेश्चन आपल्याला बनल. न्यूटन नावाचा व्यक्ती आहे. तर या बेसिक गोष्टी तुम्हाला न्यूटन वरती लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि मग आले भाऊंचे नियम. काय आले? भाऊंचे नियम. न्यूटनचे गतिविषयक नियम. पहिलाच पॉइंट आहे, न्यूटनने गतिविषयक किती नियम मांडले? न्यूटनचे गतिविषयक किती नियम होते? पॉइंट क्रमांक 1 आहे, न्यूटनचे गतिविषयक एकूण नियम किती आहे? न्यूटनचे गतिविषयक एकूण नियम किती आहेत? ऑप्शन दिले आपल्याला 4, 5, 6, 3, 2. 5 ऑप्शन येणार. आयबीपीएस टाइप आहे भाऊ. न्यूटनचे गतिविषयक 3 नियम आहे. न्यूटनने गतिविषयक नियम खालीलपैकी कोणत्या वर्षी मांडले? आता आपल्याला माहिती आहे न्यूटनचा जन्म झालाय 1642 ला. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झालाय 1680 ला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 7 वर्षानं न्यूटनने आपले गतिविषयक नियम मांडलेले आहेत.
न्यूटनने सर्वात पहिल्यांदा किंवा न्यूटनने आपले गतिविषयक नियम खालीलपैकी कोणत्या वर्षी मांडले? कोणत्या वर्षी मांडले? 1687 1687 1687 1687 या वर्षी मांडलेले आहे. न्यूटनने आपले गतिविषयक नियम कोणत्या वर्षी मांडले? 1687 या वर्षी मांडलेले आहे. न्यूटनचे 3 गतिविषयक नियम आहेत, पण कोणत्या नियमाचा संबंध कशाशी असा क्वेश्चन म्हणू शकतो. कोणता नियम कशावरती आधारित आहे असा देखील क्वेश्चन आपल्याला तिथे काय करू शकतात मित्रांनो, विचारू शकतात. न्यूटनचे गतिविषयक 3 नियम आहे, त्यापैकी पहिला नियम, न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम हा जडत्वाशी संदर्भात आहे. न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम कशाशी संदर्भात आहे? जडत्वाशी संदर्भित आहे. याचा संदर्भ कशाशी लावला? जडत्व. न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम कशाशी संदर्भात आहे? जडत्व. दुसरा नियम बलाशी संबंधित दर्शवितो. संवेग आणि बल, संवेग आणि बल याच्याशी संबंधित आहे. न्यूटनचा दुसरा गतिविषयक नियमाचा संबंध खालीलपैकी कशा सोबत लावला गेलेला आहे? कशाशी संबंध आहे? संवेग आणि बल. पहिला कशाची आहे? जडत्वाशी. हे क्वेश्चन तुम्हाला विचारतील बरोबर. न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम प्रतिक्रिया बलाची, बलाच्या प्रतिक्रियेशी संदर्भात आहे. ओके, 3 पॉइंट लक्षात ठेवणं तुला गरजेचं. ओके, आता एक एक नियम आपल्याला पाठ करायचा आहे. एक एक नियम आपल्याला पाठ करायचा आहे. एमपीएससीला एकदा क्वेश्चन विचारला होता नियमांच्या उदाहरणावरती, तर मी तुम्हाला उदाहरणं सुद्धा सांगणार आहे. गतिविषयक नियम झाल्यानंतर गतीचे प्रकार आपण पाहूयात. गतीचे प्रकार झाल्यानंतर केपलरला आपण घेऊया. केपलरचे नियम झाल्यानंतर गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत घेऊया आणि त्यानंतरला या चॅप्टरचे प्रश्न घेऊया आणि मग 1 तासानं आपलं लेक्चर तिथे संपणार आहे. ओके, पॉइंट क्लिअर. काही अडचण असेल तर माझा नंबर सर्वांकडे पुरावा, कधीही मला कॉन्टॅक्ट करू शकतात. 93 70 70 66 79. सिस्टमॅटिक शिकायचं पुरावा. फक्त तुम्हाला गुरुत्वाकर्षण, फक्त तुम्हाला गुरुत्वाकर्षण हाच चॅप्टर पॉइंट त्यांनी तिथे दिला. पण याच्या अंडर ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत ना, न्यूटन आला, मग न्यूटनचा गतिविषयक समीकरणे आले, न्यूटनचे गतिविषयक नियम आले, मग गतीचे प्रकार आले. या सगळ्या गोष्टी आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे आणि सगळं एका पुस्तकात भेटत नाही पुराव. हा, आणि हे कुणी देत सुद्धा नाही भाऊ, आपल्याला आपल्या ऍप वरती उपलब्ध करून दिलेलं आहे. घाबरायचं काम नाही. काही अडचण असू द्या केव्हाही मला कॉन्टॅक्ट करू शकता. आपण आपल्याच YouTube चॅनल वरती दररोज संध्याकाळी 6 ते 7 या वेळेमध्ये सामान्य विज्ञान आणि तांत्रिक या घटकाचे महत्वाचा प्रश्न संच, महत्वाचे प्रश्न जोपर्यंत तुमचा पेपर होत नाही तोपर्यंत अगदी मोफत म्हणजे फ्री मध्ये घेणार आहे. ओके, YouTube चॅनल सर्वांनी त्यासाठी काय करा, सबस्क्राइब करून ठेवा. आणि कोर्स ज्यांना परचेस करायचं नाही सर्वांनी परचेस करा. 40 प्रश्न तुमचे मी क्लिअर करून, 40 पैकी 35 प्रश्न तर मी तुमचे क्लिअर करून दिल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे लेकरांनो, ज्यांना कोर्स परचेस करायचा आहे त्यांनी 499 ला करा, 151 ला करा. 100% तुम्हाला तिथे फायदा होईल. ओके, तुम्हाला माहिती आहे पाटील मास्तर कसा शिकवतो. ओके, तर पहिला नियम काय? न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम हा जडत्वाशी संबंधित आहे किंवा याचा संदर्भ कशाशी आहे? जडत्वाशी आहे. न्यूटनचा गतिविषयक पहिल्या नियमाचा संदर्भ जडत्वाशी आहे. लक्षात घ्या, जर एखाद्या वस्तूवर कोणत्याही बाह्य असंतुलित बल कार्य करत नसेल तर त्याची विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेत एक समान गतीमध्ये सातत्य राहते. हा न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम आहे. वाचायला गेलं तरच दम लागतो डायरेक्ट. आहे का नाही? वाचायला गेलं तर डायरेक्ट दम लागतो. मग आपण पेपरला कसं ओळखायचं याला? सर्वात महत्वाची गोष्ट आहे ना मास्तर, वाचायला गेलं तर दम लागतं, पेपरला गेल्यावर कसं ओळखायचं बा? तर एकदम सोपी आयडिया करून तुम्हाला सांगतो. न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम काय सांगतो पुराव? न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम सांगतो, ही कार काय रे? ही कार एकदम स्टॉप आहे. कार एकदम स्टॉप आहेत. आपली तावडी छत्री घेऊन उभी आहे आणि तावडीनं मस्त पोस्ट दिली आहे आणि तावडी फुटू गाडी ती काय करते? तावडी कार सोबत फुटू गाडी ती भाऊ. कार सोबत तावडी इथे फोटो काढत आहे, पण ही कार कशी आहे? एकदम स्थिर अवस्थेत आहे. स्थिर म्हणजे काय रे? शांत, एका जागेवर उभी आहे. एका जागेवर उभी आहे, स्थिर अवस्थेत आहे. ही कार आज स्थिर अवस्थेत आहे, एका जागेवर आहे. या कारला मी धक्का दिला नाही, या कारला आपण लोटलं पण नाही.
या कारला आपण लोटलं नाही, या कारला मागून पुढून कुठूनही धक्का दिलेला नाही. कारला म्हणतो बाबा, कारला आपण धक्का दिलेला नाही. कारला धक्का दिला नाही. कार एकाच जागेवर स्थिर आहे. आज पहिली कार तिथंच आहे, उद्या पहिली कार तिथंच आहे, परवाही पहिली कार तिथेच आहे. जर आपण त्या कारला धक्का दिला असता तर आपण त्या कारला काय केलं असतं, फोर्स केला असता, बल प्राप्त करून दिलं असतं. काय करून दिलं असतं, बल प्राप्त करून दिलं असतं. पण आपण असं केलं का, अजिबात नाही. आपण असे केले नाही, म्हणजे ती कार एकदम स्थिर अवस्थेत आपल्याला बघायला भेटली. कशी, एकदम स्थिर अवस्थेमध्ये ती कार आपल्याला बघायला भेटली. मग इथे तेच सांगितलंय, जर एखाद्या स्थिर अवस्थेत असणाऱ्या वस्तूवर कोणताही बाह्य बल तुम्ही प्राप्त केलं नाही तर ती त्याच ठिकाणी, त्याच स्थिर अवस्थेत काय राहते, सातत्य तिथेच राहते. म्हणजे आपण म्हणतो ना, त्याच गतीमध्ये सातत्य राहते. म्हणजे त्याच गतीमध्ये ती कंटिन्यू आपल्याला तिथे पाहायला भेटते. पहिला नियम कळाला. एमपीएससी ला क्वेश्चन विचारला, बरोबर, एमपीएससी ला क्वेश्चन विचारला 2012 साली. काय क्वेश्चन विचारला, एक टेबल आहे म्हणे, टेबल हे पराव, एक टेबल आहे म्हणे, हा एक टेबल आहे लेकराव. ओके, आता चित्र तुला माहितीये, मास्टर लय डेंजर काढीत. हा टेबल आहे आणि या टेबलावरती इथे एक पेन आहे. इथे एक पेन एकदम स्तब्ध अवस्थेत आहे, स्थिर अवस्थेत आहे. तर टेबलावर जर पेन जर स्थिर अवस्थेमध्ये असेल तर यासाठी न्यूटनचा कोणता गतिविषयक नियम लागू होतो. झाला कार्यक्रम. टेबलाच वरती एक पेन जर स्थिर अवस्थेत असेल तर यामध्ये न्यूटनचा गतिविषयक कोणता नियम लागू होतो. तो हा उत्तर आला, न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम लागू होतो. कार्यक्रम संपला ना भाऊ. स्थिर अवस्था आहे, त्याला ढकललंय नाही, त्याला उचललंय नाही, त्याला बलही दिलं नाही, स्थिर अवस्थेत आहे. मग इथे तुला ते सांगितलंय. त्यानंतर आता बघ, स्तब्ध असणारी कार याचं उत्तर आहे, उदाहरण आहे. ओके, स्थिर असणारी कार, टेबलावर असणारा स्थिर पेन, बरोबर आहे का नाही. मोबाईल टेबलावर ठेवलेला, ओके, टेबलावर ठेवलेला रिमोट, हा रिमोट आहे, मी टेबलावरती ठेवून दिला, स्थिर अवस्थेत राहिला. ओके, त्याला मी धक्का लावला का, अजिबात नाही. ओके, तो आज पाहिला तिथंच आहे, उद्याही पाहिला तिथंच आहे. मी गावाला गेलो 15 दिवसांनी आलो तरी तो तिथेच असणार आहे का नाही. कारण मी लॉक लावून जाणार, चोर घरात येणार नाही. चोर आला का चोरून येईल, बरोबर आहे का नाही, पण चोर येणार नाही ना. तो स्थिर अवस्थेत आहे. मोबाईल स्थिर अवस्थेत आहे, तिथं ठेवलाय तिथंच आहे. का असं पाहिलं, आज मोबाईल इथं ठेवला होता, 1 तासानं मोबाईल तिकडे गेला, 2 तासानं कॅमेऱ्याच्या वर गेला, 3 तासानं कॅमेऱ्याच्या पलीकडे गेला, 4 तासानं पाण्यामध्ये गेला. आज पाहिलं, अजिबात. का, कारण तो काय स्तब्ध आहे. जर एखादी वस्तू जर त्याच्या काय असतं, जर एखाद्या वस्तूवर कोणत्याही बाह्य असंतुलित बल कार्य करत नसेल तर तिची विराम अवस्थेत म्हणजे स्थिर अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एक समान गतीमध्ये सातत्य राहते. आता हे स्थिर अवस्थेतलं तुला समजलं, पण हे सरळ रेषेतलं तुला काही समजलेलं नाही अजून. सरळ रेषेतलं तुला काही समजलं नाही अजून, बरोबर आहे का नाही. आता ही चालती कार आहे, चालती कार दिसते ना, मागून धूर निघतोय, बुर्र बुर्र, आहे का नाही, चालती कार आहे. आता मी कार चालवतोय, धपक्यान तिसरा गिअर टाकला, कार 80 वर नेली, कार 80 वर नेली, रिलॅक्स बसलो, रिलॅक्स बसलो, ना गिअर दाबला टाकला ना ब्रेक दाबलं, कार काय 80 वर चालूच आहे. कार 80 वर चालू आहे. जेव्हा मी कारवर ब्रेक दाबीन तेव्हा कारला मी काय दिल, बल दिलं. ब्रेकला काय दिला, बल दिलं. पण मी कारला ब्रेक दाबलं नाही, कार तिच्या पद्धतीने चालू आहे, तिच्या पद्धतीने तिच्या अवस्थेत ती चालू आहे. तर ही चालू कार काय होते, चालू कार काय होते, गतीच्या पहिल्या नियमात येते, गतिविषयक पहिल्या नियमात येते. जेव्हा तिच्यावर बल प्राप्त करीन तेव्हा ती दुसऱ्यात जाईल. पण तिच्यावर मी बल प्राप्त केलं नाही, अशी कोणतीही वस्तू घ्या जिच्यावरती आपण बल दिलेलं नाही, तिला फोर्स केलेला नाही, तिला ढकललं नाही, तिला ओढलं नाही, तर ती कोणत्या नियमात पडेल, ती पहिल्याच नियमात पडेल. कोणत्या नियमात पडेल, पहिल्याच नियमात पडेल. पॉइंट क्लिअर झाला. पहिला गतिविषयक नियम, न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम. न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम हा संयोग आणि काय, बल संयोगाशी संबंधित असतो. संवेगाची संबंधित असतो. संवेग परिवर्तनाचा दर प्रवृत्त बलाशी समानुपात असतो. काय म्हटलंय, संयोग परिवर्तनाचा दर, संयोग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी समान अनुपात असतो. समान अनुपात म्हणजे एक सारखा नाही रे, तुम्हाला सांगतो त्याचा अर्थ काय होतो शाब्दिक.
समान अनुपात असतो आणि संयोगाचे परिवर्तन बलाच्याच दिशेने होते आणि संयोगाचे परिवर्तन हे बलाच्याच दिशेने होते. काय म्हटलंय बघ, संवेग परिवर्तनाचा दर हा प्रवृत्त बलाशी समान अनुपात असतो. प्रवृत्त बलाशी काय असतो, समान अनुपात असतो आणि संयोगाचे परिवर्तन बलाच्याच दिशेने होते. आता लक्षात घ्या, माझ्याकडे कार आहे, ही कार माझी बंद पडली, कार बंद पडली आहे. ती कार म्हणजे संयोग आहे, समजा हे लेक्चर स्टँड आहे, मला हे लेक्चर स्टँड इथं नकोय, मला नाचता येईन, हे संयोग आहे. समजा ही एक वस्तू आहे, हिला मला काय करायचं, हिला मला आता फोर्स द्यायचंय. या लेक्चर स्टँडला फोर्स दिल्यानंतर हे लेक्चर स्टँड माझ्याकडे येईल करे, माझ्याकडे येईल का? मी कोणत्या दिशेने बल देतोय, ही पूर्व दिशा आहे, पश्चिम आहे, ही दक्षिण दिशा आहे, मागची उत्तर दिशा. मी दक्षिण दिशेला बल देतोय. कोणत्या दिशेला बल देतोय, दक्षिण दिशेला. माझ्या बलाची दिशा म्हणजे माझ्या फोर्सची दिशा काय, दक्षिण आहे. दक्षिण दिशा माझ्या फोर्सची दिशा आहे. तर संयोगाची म्हणजे परिवर्तनाची, संयोगावर जे परिवर्तन होणार त्याची दिशा सुद्धा काय असणार आहे, दक्षिणच असणार आहे. ओके का? मी लेक्चर स्टँड लुटितोय पुढे, लेक्चर स्टँडला बल देतोय पाठीमागनं बल देतोय माझ्या साईडनं आणि ते लेक्चर स्टँड माझ्याकडेच येतोय. असं होतं का? अजिबात. असं जिथे होत नाही त्याला न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम असे म्हणते. ओके, संवेग म्हणजे काय, पी, वस्तुमान म्हणजे एम आणि वेग म्हणजे काय, व्ही. ओके, आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो यावरती, हे लक्षात ठेवा. सूत्र गणित विचारले गेले, म्हणजे एमपीएससी ला विचारलेत, आपल्याला विचारले जाण्याची 99% शक्यता आहेत. काय, जर एखाद्या वस्तूचं वस्तुमान हे 100 असेल आणि त्याचा वेग हा 5 असेल तर त्याचं संवेग काढा. तर संवेग बरोबर वस्तुमान 100, वस्तुमान काय रे पुराव, वस्तुमान काय रे, वस्तुमान 100 गुणाकारात वेग किती रे, 5, बरोबर उत्तर काय आलं, 500. संपला विषय. ओके, अशा पद्धतीने राहील लक्षात हा पॉइंट. ओके, संयोग आपल्याला काय म्हटलंय, न्यूटनच्या दुसऱ्या नियमा कशाच्या किंवा न्यूटनच्या दुसऱ्या नियमाबाबत उदाहरणं काय देऊ शकतो आपण, न्यूटनच्या दुसऱ्या नियमाबाबत उदाहरणं काय देऊ शकतो. एक, ढकलणारी कार, ढकलणारी कार. ओके, 2, ढकलणारा गाडा. ओके, भाऊ नाही का सेंटरिंग कामाला जातो, त्याच्यात मोकार वाळू घालतो, इटा घालतो, हे गाडा घेऊन जातो, झिकी ढकलणारा गाडा. ओके, ज्या दिशेने तुम्ही बल देतात तेच त्या संयोगाची दिशा असते, एवढं लक्षात ठेवायचं. ओके, बाकी काही लक्षात ठेवायचं नाही, इंग्रजी मधून सुद्धा दिलेला आहे, ज्याला पाहिजे त्यानं घ्यायचा. ओके, न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम, न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम लय झाके भाऊ. न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम, माझ्याकडे बंदूक आहे, मी बंदूक घेऊन उभा राहिलोय, पुढून महादुश्मनाला पाकिस्तानी महादुश्मनाला बंदूक घेऊन उभा राहिलोय, या धाडकन मला गोळी मारायची, मला काय करायचे, धाडकन गुळी मारायचे. जर माझ्या बंदुकीतून गुळी बाहेर गेली तर बंदुकीतून गुळी बाहेर गेल्यानंतर माझ्या हाताला झटका बसणार आणि माझी बंदूक ऑटोमॅटिक मागे येणार. ज्या स्पीडनं गुळी बाहेर जाणार त्या स्पीडनं माझी बंदूक काय होणार आहे, मागे येणार आहे. म्हणजे न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमामध्ये दोन्ही साईडनं सुद्धा काय असतं रे पुराव, परस्पर विरुद्ध साईडनं काय असतं रे पुराव, बल असतं. काय, दोन्ही साईडनं बल असतं पुराव. न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमात, न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमात बल कुठं असतं का, अजिबात नाही, एकदम स्थिर. न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमात ज्या दिशेला तुम्ही बल देणार त्याच दिशेला वस्तू जाणार. न्यूटनच्या तिसऱ्या नियमामध्ये दोन्ही दिशेला बल असतं. आपण चंद्रयान-3 अवकाशात सोडलं, चंद्रयान-3 अवकाशात ज्या स्पीडनं वरती गेलं ना त्या स्पीडनं खाली जाळ आलता का, ओके आलता का. रस्सी वाढणारे पोरं आहेत है का नाही, आता आपल्याकडे दोघं नाही, मला नाही भाऊ कुणी जोडी, आता रस्सी वाढणारे पोरं आहेत आपले. ओके, मी इकून रस्सी वडितोय, बाब्या तिकून रस्सी वडितोय, मास्तर इकून वडितोय, बाब्या तिकून वडितोय. दोघांचा बल काय सारखंच लागलंय त्या रस्सीला, दोघांची ताकद सारखीच लागली त्या रस्सीला. ओके, हे दनादन रस्सी वडितोय. ओके, तिकडे जाईना इकडे येईना, म्हणजे दोन्ही कोण बल काय लागलंय, सारखंच लागलेलं आहे. दोन्ही बाजूने बल काय अस्तित्वात आहे, दोन्ही बाजूने बल काय अस्तित्वात आहे. मग घे लक्षात गतिविषयक तिसरा नियम, प्रत्येक क्रिया बला समान परिमाणाचे एकाच वेळी घडणारी प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते. त्यांचा दिशा परस्पर विरुद्ध असते, त्यांची दिशा काय असते, विरुद्ध असते ना, सांगितलं ना तुला. दिशा काय असणार, गुळी तिकडे जाणार, बंदूक इकडे येणार.
पाय. प्रत्येक क्रियाबलात समान परिमाणाचे एकाच वेळी घडणारी प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते. प्रत्येक क्रियाबलास समान परिमाणाची, समान परिणाम बल हे समानच असतं भाऊ तिथं. ओके, एकाच वेळी घडणारी प्रतिक्रिया बल अस्तित्वात असतं, त्यांची दिशा परस्परांच्या विरोधात असते. असा सुद्धा क्वेश्चन विचारू शकतात बघा. काय? प्रत्येक क्रियाबलात समान परिमाणाच्या एकाच वेळी घडणारी प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्यांची दिशा परस्परांच्या विरोधात असते. हे गतिविषयक कितवा नियम आहे? हा गतिविषयक कितवा नियम आहे असा सुद्धा क्वेश्चन विचारला जातो. बंदुकीची गोळी आणि बंदूक हे न्यूटनच्या गतिविषयक कितव्या नियमाचे उदाहरण आहे असाही क्वेश्चन विचारू शकतात. अवकाशात झाकणारे रॉकेट, अवकाशात जाणारे रॉकेट, ओके, हे गतिविषयक नियमाचे कितवे उदाहरण आहे. लहान मुलांची रस्सी खेळ हा गतिविषयक नियमाचा कितवं उदाहरण आहे? ओके, कितव्या नियमाचं उदाहरण आहे? तिसऱ्या नियमाचं. राहील लक्षात. गतिविषयक तिन्ही नियम तुम्हाला कळाले. गतिविषयक पहिला नियम जडत्वाशी संदर्भात आहे, संवेग आणि बलाशी दुसरा नियम संदर्भात आहे आणि प्रतिक्रिया बलाचा हा तिसरा नियम आहे. ओके, पहिल्या नियमामध्ये वस्तू स्थिर असते, दुसऱ्या नियमामध्ये ज्या बाजूला बल द्याल त्याच बाजूला जाणार, तिसऱ्या नियमामध्ये काय असतं रे? दोन्ही बाजूने बल प्राप्त होतं. हे लक्षात ठेवायचं. दोन्ही बाजूने बल प्राप्त होतं एवढं जर तुला लक्षात ठेवलं ना तरी तुला टेन्शन नाहीये. ओके, बाकी पाटील मास्तर आहे तुला माहिती. ओके, चला आता आपल्याला शिकायचे गतीचे प्रकार. गतीचे प्रकार, मग शिकायचे गतीचे समीकरण. गतीचे प्रकार हे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. यावरती सुद्धा आपल्याला क्वेश्चन विचारला जाण्याची दाट शक्यता आहे. क्वेश्चन विचारले जातात. स्थानांतरणीय गती, घूर्णन गती, परिवलन गती, वर्तुळाकार गती. तिसरा प्रकार म्हणजे दोलन कंपित आणि आपण त्याला म्हणतो ना आंदोलित गती. आणि चौथा प्रकार म्हणजे यादृच्छिक गती. असे नियमाचे महत्वाचे 4 प्रकार पडतात. आपले काय गतीचे महत्वाचे 4 प्रकार पडतात. गती म्हणजे एखादी स्थिर वस्तू आपण दुसऱ्या जागेवर नेऊन ठेवणे, तिच्यात जे बल प्राप्त होते त्याला आपण गती असे म्हणतो. ओके, व्याख्या पाठ करू नका. ओके, ती 5वी-6वीच्या पोरायचं काम आहे. स्थानांतरणीय गती म्हणजे काय? स्थानांतरणीय गती म्हणजे काय? एक सरळ व वक्राकार मार्ग. स्थानांतरणीय गती म्हणजे काय? आता समजा ही कार होती, आपली कार होती, ती कार मी फक्त काय केली? लुटून दिली. लुटून दिल्यानंतर ती एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाऊन थांबली, त्याला स्थानांतरणीय गती असे म्हणतात. स्थानांतरणीय या शब्दाचा भौगोलिक अर्थ होतो स्थलांतर. स्थानांतरणीय शब्दाचा भौगोलिक अर्थ काय होतो? स्थलांतर. म्हणजे एका जागेवर उचलायचं दुसऱ्या जागेवर नेऊन ठेवायचा, कार्यक्रम संपला. याला म्हणतात स्थानांतरणीय गती. स्थानांतरणीय गती म्हणजे काय? लक्षात आलं? एक कार होती, ती कार मी ढकलली, ती दुसऱ्या जागेवर जाऊन थांबली, दुसऱ्या जागेवर जाऊन थांबली, त्याला आपण स्थानांतरणीय गती म्हणतो. ती स्थलांतरित झाली. आपला बोर्ड आहे, हा बोर्ड इथं आहे, मी उद्या तिकडे नेऊन ठेवला, तो स्थानांतरणीय झाला. आपला कॅमेरा आहे, इकडून तिकडे नेऊन ठेवला, स्थानांतरणीय झाला. माझा मोबाईल आहे, हा मोबाईल इथं होता, इथून मी इकडे आणून ठेवला, त्याला स्थानांतरणीय गती झाली. ओके, आता त्यानंतरला घूर्णन गती, परिवलन गती, वर्तुळाकार गती. घूर्णन गती, परिवलन गती, वर्तुळाकार गती प्रकार दुसरा. हा प्रकार एकदा समजून घ्या. घूर्णन गती, वर्तुळाकार गती आणि परिवलन गती ह्यो काय मॅटर आहे तर पोरं आता लक्षात घ्या. आता एखादी वस्तू आपल्या एका केंद्रबिंदूला, आपल्या एका केंद्राला बिंदू मानून एखादी वस्तू एखाद्या बिंदूला आपला एक केंद्रबिंदू मानते. एखादी वस्तू एका बिंदूला आपलं केंद्रबिंदू मानते आणि त्याच्या भोवती फिरत असते. त्याच्या भोवती काय होते? फिरत असते. त्याला आपण घूर्णन गती म्हणतो, त्याला आपण परिवलन गती म्हणतो, त्याला आपण वर्तुळाकार गती असे म्हणतो. म्हणजे कसं? घरातला पंखा आहे, पंखा आपण छताला लावला, त्याच्यामध्ये दांडका असतं, वरती काय असतं? दांडका असतं. ते दांडका भिंतीला अटकवलेलं असतं. तो पंखा त्या दांडक्याला आपला केंद्रबिंदू मानतो, त्याच्या अवतीभोवती गोल गोल फिरत असतो. पृथ्वी सूर्याला आपलं केंद्रबिंदू मानते, सूर्याच्या भोवती परिभ्रमण करते. पृथ्वी सूर्याला आपलं केंद्रबिंदू मानते, त्याच्या भोवती परिभ्रमण करते. चंद्र पृथ्वीला आपला केंद्रबिंदू मानतो, पृथ्वीच्या भोवती परिभ्रमण करतो. ओके, भावरा एका ठिकाणी आपण भावरा असा गोल पुंगावला तर भावरा काय करतो? एका ठिकाणी आपलं केंद्रबिंदू मानतो, त्याच्या भोवती गोल गोल भुंगत असतो. ओके, याला वर्तुळाकार म्हणजे गोल बुंगणे म्हणजे वर्तुळाकार गती होय. गोल बुंगणे म्हणजे घूर्णन गती होय, परिवलन गती होय, वर्तुळाकार गती होय. दोलन गती म्हणजे काय? दोलन गती म्हणजे काय? हा भाऊचा झोका आहे, हे भाऊचं झाड आहे. या झाडाला मास्तरला काही काम नाही. मास्तर गेला भाऊच्या घरी, मास्तरला येता झाडावर चढाय, हरभऱ्याच्या तू देतो हरभऱ्या झाडावर चढून मास्तरला.
ओके, तर इथं या पद्धतीने झाडाला झोका बांधलाय. आता झोका काय करणार, इकडं पाय बघा, झोका काय करणार, आता ही एक दिशा आणि ही एक दिशा. इकडे एक केंद्रबिंदू आहे, हा एक केंद्रबिंदू आहे, हा एक केंद्रबिंदू आहे. ह्या दोन केंद्रबिंदूंना ए जाय करणार, झोपाळा, ए जाय झू झू झोपाळा, आहे का नाही. म्हणजे इकडे एक केंद्रबिंदू, इकडे एक केंद्रबिंदू, परत इकडे केंद्रबिंदू, परत इकडे केंद्रबिंदू, परत इकडे केंद्रबिंदू, परत इकडे केंद्रबिंदू. म्हणजे दोलन गती म्हणजे कंपन गती म्हणजे दोन वस्तूंना किंवा दोन ठिकाणांना आपलं केंद्रबिंदू मानून त्या दोघांच्या दरम्यान ते काय होत असते, ये जा करत असते. दोन ठिकाणांच्या दरम्यान ये जा करणाऱ्या गतीला दोलन कंपित किंवा आंदोलित गती असे म्हणतात. ओके, आता समजा हे दोलन आहे. ओके, मला असं काय करू राहिलो, हलू राहिलो. आपल्याला शाळेत शिकवलं होतं बघा 8वीच्या मास्तरनं विज्ञान मध्ये. हा, येल खालून काय असं गोळा बांधेल, इथून दुरी बांधेल, तो असा हलवायचा. काय, हे इकडे जायचा, परत इकडे जायचा, परत इकडे जायचं, परत इकडे जायचं, दोलन गती. शिवनेत्र, शिवनेत्राची सुई. ओके, टुकू 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 टुकू, वरती खाली, याला काय म्हणतात, दोलन गती. झोका, पक्षाचे पंख, पक्षाचे पंख दोन ठिकाणांना आपले केंद्रबिंदू मानत्या. वरचा केंद्रबिंदू, खालचा केंद्रबिंदू, झिकी 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 झिकी. ओके, याला म्हणतात दोलन गती. त्यानंतरला यादृच्छिक गती. यादृच्छिक गती ही निश्चित नसते, यादृच्छिक गती ही निश्चित नसते. म्हणजे तिचे केंद्रबिंदू हे निश्चित नसतात, नेमकं ती कुठे कुठे फिरते बा. काय, आता समजा फुलपाखरू आहे, फुलपाखरू आता इथं बसलंय, नंतर इकडे जाईल, नंतर इकडे जाईल, नंतर इकडे जाईल, नंतर इकडे जाईल, परत इकडे जाईल, परत इकडे जाईल, याला यादृच्छिक गती म्हणतात. फुलपाखरू, धुलीत हवेतले धुलीकण, पक्ष्यांचे उडणं, पक्षी कुठे जातं निघून, पक्षाचे पंख वेगळ्या आणि उडणं वेगळं. ओके, चेंडू खेळातला, मी चेंडू फुटबॉल खेळतोय, फुटबॉल खेळतोय मी, चेंडू मित्र का मारला, सोनेकड, सोनेका चेंडू मारला, सोन्यानं गोटे का मारला, गोट्यानं रावले का मारला, आहे का नाही. मग याला काय झालं, आपण काय म्हणतो, यादृच्छिक गती, निश्चित नसणारी गती. ओके, रांगणारे बाळ, रांगणारे बाळ लय खतरनाक असतं भाऊ, आहे का नाही. रांगणारे बाळ आता इकडे, मग इकडे जाईल, मग तिकडे जाईल, त्याला जिकडे हिंडायचं तिकडे हिंडत, त्या पद्धतीने. मैदानी खेळाडू, आहे का नाही, मैदानी खेळाडू, जिकडे जागा सापडेल तिकडे घुसत. हा, चला, तर हे गतीविषयक आपल्याला गतीचे प्रकार महत्वाचे आहेत. गतीचे प्रकार महत्वाचे, या उदाहरणांवरती आपल्याला क्वेश्चन विचारले जातात पुराव. ओके, व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा. तुमच्यासाठी जीव तोडून मी कोर्स तयार केलेला, एकदम सुंदर असा कोर्स तुमच्यासाठी, नवीन सगळे लेक्चर तुमच्यासाठी तिथे घेऊन येत आहेत. लयत लय 6 ते 7 तास होतील, त्याच्यामध्ये सर्व तांत्रिक घटक संपून जाईल. एकदम सुंदर अशा पद्धतीने तयार केलेला आहे. काही अडचण असेल माझा नंबर आहे, केव्हाही कॉन्टॅक्ट करा. गतीविषयक समीकरण, गतीविषयक 3 समीकरण आहे न्यूटन भाऊचे. ओके, तिन्ही पाठ करून ठेवा. व्ही बरोबर यू अधिक एटी. ओके, ते व्ह्यूला काय व्हीला काय म्हणते ते गरज नाही, फक्त एवढे समीकरण पाठ करून ठेवा. एमपीएसएल सुद्धा विचारले, तुम्हाला सुद्धा विचारतील. व्हीचा वर्ग बरोबर यूचा वर्ग अधिक 2as, एस बरोबर व्हीटी अधिक a2 गुणाकारात एटीचा स्क्वेअर. ओके, हे गतिविषयक पहिलं समीकरण आहे. गतिविषयक दुसरं समीकरण आहे, गतिविषयक तिसरं समीकरण आहे. आपल्याला असा क्वेश्चन बनल, गतीचे पहिले समीकरण कोणते, गतीचे दुसरे समीकरण कोणते, गतीचे तिसरे समीकरण कोणते. याची पीडीएफ आपल्याला, या लेक्चरची पीडीएफ आपल्याला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटेल. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला खाली देईल. ओके, टेलिग्राम चॅनल सर्वांनी काय करायचं, जॉईन करायचं. काही अडचण असेल, मला नाही भेटली टेलिग्रामला, तर माझा नंबर आहे 93 70 70 66 79. मला डायरेक्ट व्हॉट्सअपला मेसेज करा, व्हॉट्सअपला देऊन टाकतो. ओके, लोड घ्यायचं काम नाही. ओके, पॉइंट क्लिअर झाला. आता न्यूटनचे वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत, न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कुणी मांडला, न्यूटनने मांडलेला आहे. हाही क्वेश्चन आपल्याला बनवू शकतो. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडणारा व्यक्ती कोण आहे, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडणारा व्यक्ती म्हणजे न्यूटन आहे. कोणी, न्यूटन आहे. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. ओके, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडताना त्याने काय केलंय, केप्लर नावाच्या शास्त्रज्ञाचा सिद्धांतात भर टाकलेली आहे. केप्लर कोण होता, ओहानेस केप्लर. ओहानेस केप्लरचा जन्म 1571 साली. 1571 साली म्हणजे अकबरच्या समकालीन. 1571 ते 1630 छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आणि केप्लरचा मृत्यू. 1630 ला भाऊचा मृत्यू झालेला आहे. केप्लरचा मृत्यू 1630 ला झालेला आहे.
खगोलीय शास्त्र होता. ग्रह ताऱ्यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांना खगोलीय शास्त्रज्ञ असे म्हणतात. गणितीय तज्ञ सुद्धा होता. 1600 मध्ये यानं काय केलंय, महत्वाच्या गोष्टी सांगितल्या, त्या सगळ्या तुला सांगतो, बारीक बारीक आपल्याला ऐकायचं. ओके, तर वरील सर्व निरीक्षण व केपलरचे नियम लक्षात घेऊन न्यूटनने त्याचे औष्विक गुणधर्माचा सिद्धांत मांडला. म्हणजे त्याने आपल्या जो गुणधर्माचा सिद्धांत मांडलेला आहे, सॉरी गुरुत्वाकर्षणाचा जो वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कोणी मांडला, असा क्वेश्चन बनू शकतो. खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडलेला आहे? न्यूटन नावाच्या शास्त्रज्ञाने वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडलेला आहे. गुरुत्वाकर्षण सिद्धांतासाठी त्यानं केपलरच्या 3 नियमांमध्ये काय केले, भर टाकलेली आहे. ओके, तर या सिद्धांतावरून विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते. हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समान अनुपात असतात. ओके, समान अनुपात म्हणजे काय बघा. समान अनुपात म्हणजे काय, मी 6 वर्षाचा आहे, 6 वर्षाचा असताना मी पहिलीला गेलो, 7 वर्षाचा असताना मी दुसरीला गेलो, 8 वर्षाचा असताना मी तिसरीला गेलो, 9 वर्षाचा असताना मी चौथीला गेलो. म्हणजे माझं काय झालंय, इकडे 1-1 वर्षानं वय वाढतंय, इकडे 1-1 वर्षानं माझं इयत्ता वाढते. याला म्हणते समान अनुपात. सारख्याच पद्धतीने दोन्ही घटक वाढीत जाणे समान अनुपात. ओके, पुढले नियम डायरेक्ट तुम्हाला सांगून देतो, काय जास्त डीप मध्ये आपल्याला घ्यायची गरज नाही, येणार पण फक्त आपल्याला काय सेंटेन्स येतील ते गरजेचे आहेत. ओके, या इकडे. ओके, तर हे पॉइंट क्लिअर झाले. यातील अंतराच्या वर्गाशी व्यस्त अनुपात असतो. ओके, हे पॉइंट पाठ करून ठेवा. ओके, यावरती आपल्याला क्वेश्चन विचारले जाण्याची शक्यता आहे. केपलर काय म्हणतो बघा. केपलरचा जन्म आहे 1751, मृत्यू 1630. हा एक जर्मनी शास्त्रज्ञ आहे. तो इंग्लंडचा होता, हा जर्मनीचा आहे. तो इंग्लंडचा होता, हा कुठला आहे, जर्मनीचा आहे. सन 1600 मध्ये ते प्राग मधील टायको ब्राहे या प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञाच्या मदतीस म्हणून कार्य करू लागले. त्याने खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञास मदत केली? काय म्हटलंय, केपलर नावाच्या शास्त्रज्ञाने खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाला मदत केली? खगोलीय शास्त्रज्ञ होता टायको ब्राहे. या टायको ब्राहेला त्यानं मदत केली. सन 1601 मध्ये टायको ब्राहे यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर टायको ब्राहेचा मृत्यू झाला 1601 मध्ये. केपलरने त्याच्या उत्तराधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. टायको ब्राहे याचा उत्तराधिकारी म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली? केपलर. ओके, केपलर उत्तराधिकारी शाही गणित तज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली. ब्राहे यांना काय, शाही गणित तज्ञ, हेही पॉइंट लक्षात ठेवा. ब्राहे यांनी केलेल्या ग्रहाच्या स्तरांची निरीक्षण करून केपलर याने ग्रहांच्या गतीचे नियम शोधून काढले. त्याने खगोलशास्त्रावर विविध पुस्तके लिहिली. खगोलशास्त्रावर पुस्तके लिहिणारा व्यक्ती कोण आहे, तोही पॉइंट लक्षात ठेवायचा. आता खगोलशास्त्रज्ञच असणार. त्याने कार्य पुढे न्यूटन याने गुरुत्वाकर्षणाच्या नियमांचा शोधात उपयोगी पडले. म्हणजे केपलर याचे कार्य खालीलपैकी कोणत्या व्यक्तीसाठी महत्वाचे ठरले? न्यूटन साठी काय झाले, महत्वाचे ठरलेले आहेत. त्याने गुरुत्वाकर्षणाच्या नियमासाठी वापरलेले आहेत. चला मग पुराव, केपलरचे नियम काय लक्षात घ्या. केपलर याचे 3 नियम आहेत. केपलरचे 3 नियम आहेत. आपल्याला क्वेश्चन विचारू शकतात पुराव, केपलरच्या गतीविषयक किती नियम आहेत? केपलरचे गतीविषयक आपल्याला 3 नियम बघायला भेटतात. किती? 3 नियम बघायला भेटतात. केपलरचे हे नियम खाली दिलेलेच आहे तुम्हाला. ओके, केपलरच्या गतीविषयक 3 नियमांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. प्राचीन काळापासून मानवी ग्रहाच्या स्थितीचे निरीक्षण करता आलेले आहे. पण प्राचीन काळामध्ये ह्या मानवी ग्रहाच्या स्थितीचे निरीक्षण हे मानव ग्रहांच्या स्थितीचे निरीक्षण डोळ्याद्वारे केले जात होते. त्यानंतर गॅलिलिओच्या आधी हे निरीक्षण केवळ डोळ्याने केले जात होते. म्हणजे सर्वात पहिल्यांदा हे निरीक्षण कोणी केले? गॅलिलिओने केलेले आहे. ते आधी डोळ्याने केले जात होते. सर्वात पहिल्यांदा गॅलिलिओने वस्तू किंवा शास्त्राच्या अभ्यासाने केलेले आहेत. 16व्या शतकापर्यंत ग्रहाची स्थिती व गतीविषयक बरीच माहिती उपलब्ध झाली होती. ओहनस केपलर नामक शास्त्रज्ञाने सर्व माहिती अभ्यासली. ओके, सर्वात पहिल्यांदा अभ्यास याने केला. त्याने आढळून आले की ग्रहाची गतीला काही विशिष्ट नियम आहेत आणि त्याने या ग्रहाच्या गतीला नियम दिले. त्याला ग्रहाच्या
गतीचे 3 नियम म्हणतात. ग्रहांच्या गतीविषयक किती नियम म्हणतात? 3 नियम म्हणतात. आपल्याला क्वेश्चन बनू शकतो पुराव, ग्रहांच्या गतीविषयक नियमांचा शोध कुणी लावला किंवा खालीलपैकी व्यक्तीने कोणत्या व्यक्तीने ग्रहांचे गतीविषयक नियम मांडलेले आहेत? केपलर नावाच्या शास्त्रज्ञाने ग्रहांच्या गतीविषयक नियम मांडलेले आहेत. असा पॉइंट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. केपलरचा पहिला नियम, ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एकाच नाभीवर असतो. नाभी कुठं शिकवली आहे? कुठं शिकवली नाभी? फिजिक्स मध्ये शिकवली तुम्हाला. नाभी, नाभी अंतर. इकडे काय केलं आपण? F1 नाव दिलं. इकडे काय केलं? नाभीला F2 नाव दिलं. कायला? तर तिथे आपल्याला जिथे तिची वस्तू आपण म्हणतो ना दिसते, वस्तू ठेवली तिथं आणि त्याची प्रतिमा कुठं दिसत? आरशाच्या बाहेर, आरशाच्या मागं, आरशाच्या पलीकडं. एमपीएससी विचारता भाऊ तसं आहे बाब्या, आपल्याला जास्त डीप मध्ये करायची गरज नाही. आपल्याला फक्त असा क्वेश्चन विचारलाय, केपलरचे पहिला नियम काय आहे? केपलरचा गतीविषयक पहिला नियम कोणता आहे? असा क्वेश्चन आपल्याला बनवू शकतो. ग्रहांची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. ग्रहाची कक्षा लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. हा नियम मांडणारा शास्त्रज्ञ खालीलपैकी कोण आहेत? केपलर आहेत. हा केपलरचा कितवा गतीविषयक नियम आहे? पहिला नियम आहे. एवढा पॉइंट पाठ करून ठेव. दुसरा थोडा महत्वाचा आहे, तो थोडा सांगतो. ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापतात. काय म्हटलंय बघ, ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापतात. व्यापतात म्हणजे काय? व्यापन करतात म्हणजे काय? पार करतात. केपलरचा गतीविषयक दुसरा नियम आहे, समजून घे. केपलरचा गतीविषयक दुसरा नियम समजून घे. केपलरचा गतीविषयक दुसरा नियम समजून घे. आता इथे आपला सूर्य आहे, सन. इथं काय आपला सूर्य भाऊ. ओके, तो ह्या माहितीनुसार असा काढतो. हा, तुला सूर्य म्हटल्यानंतर असा लागतो बाबा. तो हा कार्यक्रमच लय अवघड आहे, हाय का नाही? तुला असा सूर्य लागतो. तर चला, हा आपला सूर्य आहे. हा आपला सूर्य आहे. आता सूर्याच्या इथे एक ग्रह आहे. सूर्याच्या इथे एक ग्रह आहे. या ग्रहाला 50 किलोमीटर अंतर पार करायचं आहे. काय? या ग्रहाला 50 किलोमीटर अंतर पार करायचं आहे. हा ग्रह इथून 50 किलोमीटर अंतर पार करत गेला, इथपर्यंत आला. किंवा मी असंही म्हटलं, या ग्रहाला मला 10 तास पळवायचं आहे. या ग्रहाला मला काय करायचंय? 10 तास पळवायचं आहे. हा ग्रह मी 10 तास पळवला. हा ग्रह किती तास पळवला? 10 तास पळवला. 10 तास पळवला, तो इथे येऊन थांबला. इथे येऊन थांबला. परत तो ग्रह मी 10 तास पळवला. 10 तास पळवल्यानंतर तो इथे येऊन थांबला. आता परत तो ग्रह मी 10 तास पळवला, तो इथे थांबला. 10 तास पळवला, इथे थांबला. 10 तास पळवला, इथे थांबला. 10 तास पळवला, इथे थांबला, इथे थांबला. माझा कालावधी काय रे? कालावधी सारखाच आहे. कालावधी काय? सारखा आहे. काय? सारखा आहे. माझा वेळ ही सारखीच आहे. वेळ ही सारखीच आहे. पण हे अंतर कमी होत चाललंय गुरुजी. हे अंतर जास्त होतं. इथं आला दुसऱ्यांदी. ओके, थोडं जवळ घेऊ अंतर. ओके, मग इथे आला, मग इथे आला. ओके गुरुजी, हे अंतर तर जास्त होतं गुरुजी, पण हे अंतर कमी कमी होत चाललं गुरुजी. हे अंतर काय होत चाललं गुरुजी? कमी कमी होत चाललं. अरे पुरो, हे अंतर जास्त होतं कारण इथं सूर्याच्या जवळ आपला ग्रह होता. सूर्याच्या जवळ आपला ग्रह होता. सूर्याच्या जवळ असल्यामुळे 10 तासात त्यानं जास्त अंतर कापलं. पण जसा तो पुढे पुढे जायला लागला तसा तो सूर्यापासून लांब लांब जायला लागला. मग त्याला अंतर कमी कापावं लागलं कारण लांबी वाढली ना पोराओ. काय झाली? लांबी वाढली. आणि म्हणून याला केपलरचा दुसरा नियम असे म्हणत्या. काय? ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापतात. पाय लांबी वाढली पण याचं क्षेत्रफळ, याचा जो एरिया आहे ना, तो यांचा एरिया सारखाच आहे पोराओ. यांचं क्षेत्रफळ काय पोराओ? हे क्षेत्रफळ सारखंच आहे पोराओ. क्षेत्रफळ काय रे पोराओ? हे सारखंच आहे. काय? सारखंच आहे. एक वाढलं ना भाऊ, आता
बरोबर आहे का नाही? याची लांबी इकडे वाढली ना भाऊ, अंतर कमी झालं, क्षेत्रफळ सारखंच आहे. ओके, क्षेत्रफळ काय आहे? सारखंच आहे. बघ, ग्रह सूर्य जवळ असेल, ग्रह हा सूर्याच्या जर जवळ असेल तर त्याचा वेग जास्त असतो अंतर कापण्याचा. जास्त अंतर कापलंय. ग्रह जर सूर्याच्या जवळ असेल तर जास्त अंतर कापलंय, आणि ग्रह जर सूर्याच्या लांब गेला तर कमी अंतर कापलंय. पळण्याचा वेग कमी झाला ना भाऊ, पळण्याचा वेग काय झाला? कमी झाला. वेग काय होतो? कमी असतो. ग्रह सूर्याच्या जवळ असेल तर वेग जास्त असतो, ग्रह सूर्याच्या लांब असेल तर वेग कमी असतो. याला केपलरचा दुसरा नियम म्हणत्या. पॉइंट क्लिअर झाला? येस या नो? कालावधी जर एकच असेल तर क्षेत्रफळ सारखेच व्यापतात. कालावधी जर एकच असेल तर क्षेत्रफळ सारखेच व्यापतात. 10 तासात 50 सेंटीमीटर, आपण म्हणतो ना 50 किमीचा स्क्वेअर एवढं अंतर कापलं. पुढल्या 10 तासात सुद्धा 50 किमी स्क्वेअर एवढंच अंतर कापणार आहे. ओके, असा पॉइंट लक्षात ठेवा. ओके, पॉइंट क्लिअर झाला. दुसरा नियम क्लिअर झाला. केपलरचा तिसरा नियम, केपलरचा गतिविषयक तिसरा नियम. ओके, केपलरचा तिसरा नियम, सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्त कालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासून सरासरी अंतराच्या घनाला समानुपात असतो. सूर्याच्या परिक्रमा करणारा ग्रहाच्या आवर्त कालाचा वर्ग म्हणजे सूर्याला जी परिक्रमा करणारा जो ग्रह आहे त्याचा जो आवर्त काल आहे, या आवर्त कालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला अनुपात असतो. अनुपात काय? समान अनुपात असतो. समान अनुपात काय ते मी तुला मागाशी सांगितलेलं आहे. ओके, असा पॉइंट क्लिअर करून ठेव. जास्त डीप मध्ये जाऊ नको, गरज नाहीये. जास्त डीप मध्ये जाण्याची गरज नाही, सूत्र बित्र पाठ करायची गरज नाही. एवढे डीप मध्ये आपल्याला क्वेश्चन येणार नाही. फक्त हा कितवा नियम एवढं बनवू शकतं. ओके, त्यानंतर पुढे महत्वाचे मुद्दे तुला करायचे आहेत. आता महत्वाचे मुद्दे तुला अभ्यासायचे आहे. हा महत्वाच्या मुद्द्यांवरती तुला क्वेश्चन विचारले जातात. ग्रहामधील अंतर मोजण्यासाठी प्रकाश वर्ष हे एकक वापरतात. ओके, आगाऊ मुद्दे आपण याला म्हणतो. प्रत्येक चॅप्टर नंतर या गोष्टी मी तुम्हाला शिकवणार आहे. ग्रहामधील अंतर मोजण्यासाठी प्रकाश वर्ष हे एकक वापरतात. सूर्यापासून पृथ्वीवर प्रकाश किरण पोहोचण्यासाठी 500 सेकंदाचा कालावधी लागतो. 500 सेकंदाचा कालावधी लागतो म्हणजे 8 मिनिटं 20 सेकंदाचा कालावधी लागतो. चंद्रापासून पृथ्वीवर प्रकाश किरण पोहोचण्यासाठी 1 मिनिट 28 सेकंद लागतात. चंद्रापासून पृथ्वीवर चंद्रापासून पृथ्वीवर किरण पोहोचण्यासाठी 1 मिनिट 28 सेकंद लागतात. ओके, चाल म्हणजे काय? चाल बरोबर कापलेल्या अंतर भागाकारात लागलेला कालावधी. कापलेल्या अंतर भागाकारात लागलेला कालावधी इक्वल टू चाल. ओके, बाकी सूत्र तुम्हाला फिजिक्स मध्ये मी शिकवलेले आहे. ओके, चंद्रावरील गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीच्या तुलनेत 1/6 इतकी असते. पृथ्वीवर 1 फूट उडी मारली तर चंद्रावर 6 फूट मारशील. चंद्रावरील गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीच्या 1/6 इतकी असते. हे महत्वाचे मुद्दे पाठ करून ठेवा. हे मुद्द्यावरती प्रत्येक मुद्द्यावरती तुला 100% क्वेश्चन विचारला जाईल. नाही विचारला तर मास्तर शिकवायचं सोडून दे. ओके, पॉइंट क्लिअर झाला. आता आपल्याला माहित आहे का? आता आपल्या सुरू झाले प्रश्नसंच. तुम्हाला माहित आहे का? कार्यक्रमच अवघड आहे भाऊ. द्यायचं भरभर के द्यायचं, नाही तर द्यायचंच नाही. हे पाटील मास्तरचा फंडा आहे. ओके, पहिलं पोरायचे मला फोन आले भरपूर. ओके, आतापर्यंत 2000 ऍडमिशन झाले असते. पोरायचे फोन आले, म्हटलं नाही भाऊ, ओके नाही जमणार. पण आता पोरांनी जास्त फोर्स केला, द्यायचं, भरभरूनच द्यायचं आता. ओके, न्यूटनने सर्वात प्रथम गतिविषयक 3 नियम कधी मांडले, केव्हा मांडले? न्यूटनने सर्वात प्रथम गतिविषयक 3 नियम कधी मांडलेले आहे? न्यूटनने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर 7 वर्षांनी मांडलेले आहे. कधी? 1687. छत्रपती शिवाजी महाराज यांचे निधन कधी झाले? 1680 मध्ये. महाराजांची समाधी पुढे रायगडवरती आहे. ओके, 1687 या वर्षी मांडलेले आहेत. या वर्षी मांडलेले आहेत. तुमच्यासाठी आता होमवर्कला क्वेश्चन शिकवलेला आहे मागे. न्यूटनच्या गतिविषयक नियम, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आणि गतिविषयक समीकरण त्याने त्याच्या खालीलपैकी कोणत्या पुस्तकामध्ये मांडले? पुस्तकाचं नाव कमेंट करा. पुढे टेबलावर ठेवलेले पेन हे टेबलावर अचल स्थितीत राहते. अचल म्हणजे स्थिर स्थितीत राहते. ही बाब म्हणजे न्यूटनच्या गतिविषयक नियमाचे उदाहरण आहे. एबीएस एली त्यानंतर मेकॅनिकल 2014 ला हा क्वेश्चन विचारला. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या की चौथ्या? टेबलावर ठेवलेले पेन हे टेबलावर अचल स्थितीत असतात. अचल म्हणजे काय? स्थिर स्थितीमध्ये असतात. स्थिर स्थितीमध्ये असतात.
ओके, तर हे न्यूटनच्या कोणत्या गतिविषयक नियमाची आहे? ही मुलगी कुठे दिसली तुला? कुठू गाडीत होती एकदम स्तब्ध उभे राहून, पुढे कारपाशी कुठे दिसले? पहिल्या नियमात दिसलेली आहे. दुसऱ्या नियमात काय झालंय? ज्या दिशेला बल लावशील त्या दिशेला तू ही वस्तू स्थलांतरित होणार. तिसऱ्या नियमात दोन्ही बाजूने काय असतं? बल असतं. ओके, चौथा नियमच नाहीये. तो जर चौथा उत्तर दिला असेल ना, तो यासारखा हुशार तूच रताळ्या. न्यूटनचे गतिविषयक 3च नियम आहे. ओके, पुढे प्रत्येक क्रिया करता काय क्वेश्चन आहे बघा? प्रत्येक क्रिया करता तेवढाच व विरुद्ध क्रिया करता विरुद्ध प्रतिक्रिया करता. बघ बघा, प्रत्येक क्रियेकरता तेवढेच किंवा तेवढीच, प्रत्येक क्रियेकरिता तेवढीच व विरुद्ध प्रतिक्रिया करिता सुद्धा तेवढीच असते. हे कोणता नियमाचा सिद्धांत आहे? म्हणजे काय? ऊर्जा, आपण काय म्हणतो? बल. काय म्हटले बघ, हा असाच क्वेश्चन असिस्टंट प्रीला विचारला 2012ला. ओके, प्रत्येक क्रिया करता तेवढीच व विरुद्ध प्रतिक्रिया असते. प्रत्येक क्रियेकरिता तेवढीच विरुद्ध प्रतिक्रिया असते. व काढून टाकला तरी चालेल. कोणत्या नियमात सांगितलंय? न्यूटनच्या गतिविषयक 3ऱ्या नियमात सांगितलंय. प्रत्येक क्रियेकरिता तेवढीच विरुद्ध प्रतिक्रिया असते. गोळी मारली, हाताचा झटका बसला, दुरी धप्पा वळली, आहे का नाही? सांगितलं होतं रॉकेट अवकाशात झेप घेतली. ओके, न्यूटनचा गतिविषयक काय आहे? 3रा नियम आहे. ओके, एमपीएससी ने विचारलेला हा क्वेश्चन आहे. त्यानंतर पुढे, एक व्यक्ती 72 किमी अंतराचा प्रवास 4 तासात पूर्ण करतो, तर त्याचा सरासरी चाल काढा. चाल काढण्याचं सूत्र तुला सांगितलंय. काय सांगितलं बघ? चाल काढण्याचं सूत्र. चाल बरोबर कापलेले अंतर भागाकारात लागलेला कालावधी. पण ही चाल कधी येणार? किमी आवर्स मध्ये येणार. तुला कशी काढायला लावली? तुला ही चाल कशी काढायला लावली? मीटर सेकंद टिंबटिंब आहे. मीटर सेकंद मध्ये काढायला लावली. सोपं आहे, घाबरायचं काम नाही. एक व्यक्ती 72 किमी अंतराचा प्रवास 4 तासात पूर्ण करतो, तर त्याचा सरासरी चाल काढा. तर त्याची सरासरी काय काढा? चाल काढा. चाल बरोबर काय? एकूण कापलेले अंतर भागाकारात लागलेला कालावधी 4 तास. किती आलं याचं उत्तर पुरव. याचं उत्तर आलं आपल्याकडे. ओके, आपलं सूत्र काय लक्षात आहे ना? चाल बरोबर काय? एकूण कापलेले अंतर भागाकारात एकूण लागलेला कालावधी. कापलेले अंतर किती पुरव? 72 भागाकारात लागलेला कालावधी किती आहे? 4. ओके, त्या भाग 4 एके 4, 4 एके 4 किती उरले? 3, 4 8 किती? 32, 18 किमी. हे काय आलं? प्रति तास आलंय. प्रति तास आलंय. आपल्याला काय पाहिजे? पर हावर आपण याला म्हणतो. काय म्हणतो? पर हावर. काय म्हणतो बरोबर? पर हावर. प्रति तास किमी हावर. काय? पर हावर. आपल्याला कसं पाहिजे? मीटर सेकंद मध्ये. मीटर सेकंद मध्ये पाहिजे म्हणजे 1800 किलोमीटरला आपल्याला काय करावं लागेल? मीटर मध्ये कन्वर्ट करावं लागेल. 18 किलोमीटरला मीटर मध्ये कन्वर्ट केलं 18,000 मीटर झालं. भागाकारामध्ये काय करावं लागेल? भागाकारामध्ये आपल्याला किती आहे? तर आपल्याला एका तासासाठी किती सेकंद लागतात? 3600 सेकंद लागतात. म्हणून भागाकारात काय घ्यायचे? 3600 घ्यायचे. शून्याला शून्य काय झाले? पुरावा कट झाले. शून्याला शून्य कट झाले. द्या भाग. काय नाही भाग देणार? 12 बार 24 बार त्रिक 36, 12 बार किती उरले? 6, 12 पंचे 60 किती आले? 15. 15 भागाकारात किती आले? 3. 5 मीटर पर सेकंद. 5 मीटर पर सेकंद. ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आलंय. तर विद्यार्थी मित्रांनो, हा क्वेश्चन आहे इसवी सनच्या कुठल्या शतकात न्यूटनने त्याचे गतिविषयक 3 नियम मांडले? एमपीएससी पूर्व परीक्षा 2012चा आहे. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये देणार. ओके, हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. इसवी सनच्या कुठल्या शतकामध्ये न्यूटनने त्याचे गतिविषयक 3 नियम मांडले? ऑप्शन आहे 16, 17, 18, 19 की 20. ओके, कमेंट बॉक्स मध्ये याचं मला तुम्ही काय करणार? उत्तर देणार. खालीलपैकी स्थानांतरणीय गतीचे उदाहरण कोणते आहेत? स्थानांतरणीय गती म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेऊन ठेवणे. उदाहरणार्थ गाडी, उदाहरणार्थ मोबाईल इकून तिकडे नेऊन ठेवला, बोर्ड इकून तिकडे नेऊन ठेवला. ओके, बल लावून दिलं. ओके, भवरा हा आपण म्हणतो ना वर्तुळाकार, झोका दोलन गती, पक्षाचे पंख दोलन गती, फुलपाखरू यादृच्छिक गती. निश्चित नाही. ओके, चला तर विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य भरतीची 2024-25 साठी महत्वाची टेस्ट सिरीज आहेत. या टेस्ट सिरीज मध्ये 151 रुपयामध्ये 50 सराव पेपर, मॅरेथॉनचे लेक्चर प्लस तांत्रिकचे सर्व लेक्चर भेटणारे याच पद्धतीने. जसं तुम्हाला हे मी शिकवलंय हा घटक, याच पद्धतीने तुम्हाला तांत्रिकचे सर्व लेक्चर भेटणार आहे. ओके, आणि हे सगळं तुला 151 रुपयामध्ये भेटणार आहे. 40 मार्क 80 मार्काचं तांत्रिक भेटणार, मॅरेथॉनचे लेक्चर भेटणार आणि
सराव पेपर 50 भेटणार 151 मध्ये, आणि याची फी 151 रुपये 2 दिवसासाठी. ओके, 29 तारखेला म्हणजे 29 तारखेपर्यंत याची फी आहे. 29 तारखेला संध्याकाळी 12 वाजता याची फी 299 रुपये होणार आहे. आणि ही जी दुसरी बॅच आहे 499 वाली, ही बेसिक पासून शिकवलेली आहे, हिची फी 699 होणार आहे 29 तारखेला. त्यामुळे ज्यांना बॅच परचेस करायचे त्यांनी स्पीड मध्ये बॅच परचेस करून घ्या. राडा कार्यक्रम आहे. या 499 मध्ये तुला बेसिक पासून मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, तांत्रिक आणि ते हे सगळं तुला याच्यात भेटणार. ज्यानं ही बॅच घेतली त्याने ही घ्यायची गरज नाही. ओके, ज्याला बॅच परचेस करायची आहे त्यानं बॅच परचेस करा. काही अडचण असेल तर माझा मोबाईल नंबर आहे 9370706679. केव्हाही मला व्हॉट्सअपला मेसेज करा, डायरेक्ट कॉल करा, टेन्शन घ्यायचं काम नाही. ओके, भेटूया मित्रांनो नवीन लेक्चर मध्ये. दररोज संध्याकाळी 6 ते 7 आपण आपल्या युट्यूब चॅनल वरती काय करणार आहे, तांत्रिकचे प्रश्नसंच घेणार आहेत. चला भेटूया त्या लेक्चर मध्ये. थँक्यू सो मच.